नमस्कार. स्पार्कल अँड स्पाइस विथ स्मिता या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण करूया केळ्याचं ज्यूस. तर केळ्याच्या ज्यूससाठी लागणारं साहित्य आहे केळी, दूध, रात्रभर भिजवलेले शेंगदाणे, गूळ, वेलची पावडर आणि थोडंसं पाणी. चला तर मग सुरू करूया केळ्याचं ज्यूस. आता आपण या मिक्सरमध्ये हे शेंगदाणे सगळे घालूया. रात्रभर भिजवलेले शेंगदाणे आहेत. त्यानंतर गूळ घालूया. हा एवढा गूळ घालायचा आहे आणि हे दोन्ही जरासं पाणी घालून मिक्सरवरून त्याची पेस्ट करून घ्यायची. आता हे मिक्सरवरून काढून घ्यायचे. आता हे आपण मिक्सरवरून फिरवले पण थोडंसं खरखरीत आहे. पण आपण ह्याच्यात आता केळी घालायची. केळी घालून परत फिरवायचे. केळी घालून परत फिरवून घेऊया की ह्याची पेस्ट होईल. आता ह्याची अशी पेस्ट तयार झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण दूध आणि वेलची पावडर घालूया आणि परत मिक्सरवरून फिरवूया. दूध तुम्हाला पाहिजे तेवढं घालू शकता, कमी जास्त. वेलची पूड घालूया आणि हे परत एकदा मिक्सरवरून फिरवून घेऊया. हा आता आपला ज्यूस तयार आहे. आता आपण हा भांड्यात काढून घेऊया. आता ह्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघा. जर जास्त वाटलं, घट्ट वाटलं तर त्याच्यात दूध घालू शकतो आपण. दूध घालायचं. आता मला हे जरा घट्ट वाटतंय म्हणून मी ह्याच्यात आहे ते दूध घालते. आता हे आपलं ज्यूस अगदी तयार आहे. हे ज्यूस पौष्टिक आहे, झटपट होणार आहे, उपवासाला चालणार आहे आणि शिवाय आपण सकाळी याचा ग्लासभर पिऊन जर ब्रेकफास्ट केला तर हे आपल्याला पुरेसं आहे. तर हा आपला असा केळ्याचा ज्यूस. हा बघा, तुम्ही बघू शकता. हा एकदा घरात करून बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.